प्रिया, ए प्रिया, ते पायाची टूब आण जरा. सूज कमी आली नाही होय? अगं नाही आली सूज कमी अजून. बघ की हो. काय ना त्या पाय बरा झाला नाही का अजून? अरे नाही शिवा, सूज अजून तशीच आहे. बघ की 15 दिवस झालं तरी सूज कमी नाही. तू म्हणा काय फरक पडत नाही काय? कशाचं काय, लय टुबा लावल्या पण काय फरकच पडत नाही. कसं आहे तात्या, तुम्हाला आहे बघा साखर, आणि साखर असल्यानं या टुबानं काय फरक पडणार नाही. मी काय म्हणतो तात्या, तुका आप्पाच्या वावरात एक झाडपाल्याचं औषधी झाड आहे बघा. त्या झाडाचा पाला जर आणून 2 दिवस कुटून खोबरेल तेलात लावला ना, बघा जखम कशी बरी होती. इथं डॉक्टरने दिलेल्या ट्यूबचा उपयोग होईना, आता झाडपाल्याचा होणार आहे. अगं पूर्वीच्या काळात कुठं मला म्हण डॉक्टर गिक्टर असायची. आता झाडपाले औषध लावूनच माणसं बरी व्हायची. बरोबर आहे तुझं शिवा. तुका पाटलाच्या रानात आयुर्वेदिक झाड आहे बघ, त्या झाडपालाचा पाला आणून लावला का नाही सूज वसरत होती बघ. पहिले आमची आई बी तसंच करायची. बरं तात्या, मी बी तिकडेच चाललोय, येता येता घेऊन येतो झाडाचा पाला. जाऊ का मग? बरं बरं चालतंय. हे ठेवू का? चांगला एक रिमोट दे जरा. घरी बारकी पोर आहे ती, चांगला बघून रिमोट दे. चांगलंच आहे, झाड कुटिंग्स आहे. बर घरी बारकी पोरायची म्हणले आपणच काळजी घ्यायची असते रे जरा. बर 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 100 जर. बरं असू दे, जरा दुधाचा पगार झाल्यावर 2-4 दिवसांनी देतो आणून. बरं बरं, जरा मागचं बी राहिले बरं. असू दे, ते आणि ते दोन्ही मिळून देतो. ठीक आहे, येऊ का? आक्या, अय आक्या, मुद्दाम करतोय सोय, ऐकून ना ऐकल्यासारखं. कानाचे पडदे फाटल्यात काय? थांब की जरा, दम नाही काय? 2च हात आहे तुम्हाला, माणूस आहे मशीन नाही, कळलं का? काय पाहिजे बघ. डिशचा रिचार्ज मारायचा आहे, हाय का? कितीचा मारायचं आहे? महिन्याचा मार. पैसे आणले तर मग काय बिना पैशाचं येणार आहे होय? दे मग. अरे आधी रिचार्ज तर मार की, आधीच पैसे मागतोस होय? धंदा करायची अक्कल जरा कमी आहे काय? माझी अक्कल काढू नको, तुझ्यावर माझा विश्वास नाही, कळलं का? पैसे आधी देणार असेल तर रिचार्ज मारतो, नाहीतर जा दुसऱ्या दुकानात कुठं मिळत असलं तर मार. दर कधीतरी तावडीत सापडशीलच ना, मग बघते तुला. नंबर सांग. बापूंच्या मोबाईलवरती कर, त्यांचा नंबर लिंक आहे. सर्व्हर डाऊन आहे, पैसे ठेवून जा, थोड्या वेळानं करतो. सर्व्हर चालू झाली. अय, तुझा जसा माझ्यावर विश्वास नाही ना, तसा माझा पण तुझ्यावर विश्वास नाही. विश्वास नसेल तर हे धर पैसे आणि जा दुसऱ्या दुकानात मार, कुठं देते तिकडं. गावात एकच दुकान आहे ना, म्हणून जास्त नाटकं करू नकोस. एक दिवशी तुझं दुकानाला ना टाळा लावायची वेळ आणेल, समजलं का? माझ्या दुकानाला एक गिराईक कमी झालं म्हणजे माझं दुकान बंद पडत नाही. जा. जीवनराव, या टायमाला आपला प्लॅन सक्सेस होणार आणि तात्यांच्या नजरेत तुम्ही हिरो होणार. ना वय वय होणार 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 म्हणलं की
जीवनराव सावधान, शिव आलाय. गाडीवर कसं काय आलं? अरे थोबाड काय बघता माझी? दोन्ही चाकात लावा सोडलीस ना? अहो दोन्ही चाकातली सोडली होती मी, पुढच्या चाकातली नाही आणि मागच्या चाकातली. वय मी टायर दाबून पण बघितलं होतं की. अरे टायर दाबून बघितलं होतं, मग चालत येण्या ऐवजी गाडीवर काय येतोय? बहुतेक त्याच्याकडे पंप असेल. बोला का? तिथं 2 गाड्या होत्या का? म्हणजे शिवाजी गाडी समजून दुसऱ्या गाडीला हवा सोडली का? नाही अहो एकच गाडी होती, मी बघितली होती. मी म्हटलं होतं याला तरी आजूबाजूला गाड्या बघ म्हणून. अरे काय पण काय सांगतो, नव्हता म्हणलं जीवनराव योग. म्हटलं होतं की. काय पण नको सांगू. ए, गप्प बसा. लागलं भांडायला. चायला तुम्हाला कुठलं काम दिलंय आणि जबाबदारीने केलं असं कधी झालंय का? चला मलाच काहीतरी आयडिया करावं लागेल. तात्यांना जर हिरो व्हायचं ना मला. चल. माणसाचा आवाज, लांडग्या फेंडक्यांना धरलं नसेल कोणाला. उतर. पारा घे. सांगतोय हळू. त्याला ठेवसा थोडं. घे सगळा. आईला कोणच कसं नाही, मग आवाज कशाचा होता? ऊसात तर कोणीच नव्हतं, मग आवाज कशाचा असेल? पाला कुठे गेला असेल? जरा खाली लाव. गाडी आली बघा. बस. कशी जिरवली आज? मला वरचढ कराय बघतो काय? हरिओ जीवनराव गावाच्या 4 पावलं पुढे चालतंय. शिवा, अरे का तिकडे थांबला? ये की इकडे. अरे शिवा ये की. तात्यांच्या पायाला लागलो तर म्हटलं ही जखम काय औषधाने नीट होणार नाही, आयुर्वेदिक जाणं लागतंय. त्याला जालिम औषध लागतंय झाड पाल्याचं. जाऊन आणलं. बघा आता तात्याचा पाय कसा बरा होतोय. आणि प्रिया तू काय टेन्शन घेऊ नको काय. तात्या तुम्ही बी लोड घेऊ नका. शिवा तू पाला नाही आणलं. छे शिवा कशाला पाला आणतोय? आणि त्याला कुठं माझ्या पाला कुठल्या झाडाला लागतं तेव्हा? हां, आणि त्याला दूध घालण्याशिवाय दुसरं काय सुचतं आहे तेव्हा? बरं तात्या, तो पाला आहे ना ह्याचा 7 ते 8 दिवस लेप करून लावायचा पायाला. बघा तुमची सूज कशी वसरते. जीवनराव, खरंच तुमचं उपकार लय झालं बरं का. तात्या असलं बोलला होय तुम्ही असलं बोलून आम्हाला परक्याची जाणीव करून दिली बघा. अहो तात्या, तुम्हाला आम्ही कधी परकं मांडलंच नाही. तुम्हाला परकं मांडलं असतं ना, एवढ्या लांब जाऊन झाडावर चढून पाला आणला असता का आम्ही? हां, एवढा खटाटोप आम्ही परक्यासाठी केला असता का? अहो तात्या, तुम्हाला आम्ही आबासाहेबाच्या जागी मानतोय. तुम्ही असलं बोलून आमचं मन दुखवलं बघा. अहो तसं नाही जीवनराव. अहो तसंच आहे तात्या. तसं नसतं अशी परकेपणाची भाषा बोला असता का तुम्ही? जीवनराव, तात्यांचा तसा बोलायचा उद्देश नव्हता. राग मानून घेऊ नका. पण खरंच थँक्यू एवढं सगळं केल्याबद्दल. चालतंय की. बरं तात्या, हे तुम्ही काळजी घ्या. बरं. तात्या, या लेपनी तुमचा पाय बरा होईल बघा. आता नका टेन्शन घेऊ. चला येऊ का?
पप्प्या शिवाला ए थांब. कसं काय जिरली का जिरवली? जिरली ना तुझी जिरली, पण आम्ही जिरवली ना. लय पुढं पुढं बोलत होता रे. तात्याच्या पायाला पाला लावा दिला आता. तात्याचा पाय नीट होतो. तात्याचा पाय नीट झाला ना तात्या खुश. तात्या खुश तर प्रिया खुश. कसं आहे एका दगडात 2 पक्षी. कळलं का आता? आयडिया कोणाची? तुझी. पण क्रिएटिव्ह कोण मिळलं? मी. याला म्हणतात शेरा सवास. जीवनराव खुश होत आहे ना? वा खुश. पण मी पण काही नाराज नाही होणार, कारण क्रेडिट कोण घेऊन जाते हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. माणूस बरा होतोय ना हे महत्त्वाचं आहे. ए तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे ना त्याच्याशी घेणं देणं नाही मला. प्रिया एवढ्या दिवसात मला हसून थँक्यू म्हटले, हे महत्वाचं आहे. कळलं काय? निघ आता. घेऊ का याला? दे की. अर्धे निघतो का? होईल शिवा, एवढा का शांत बसलाय? वाटतंय आज काय झालं माहिती आहे का तुला? सकाळी तात्याकडे गेलतो. आणि एवढं सगळं होऊन तू काहीच बोलला नाहीस त्याला. काय बोलायचं असतं मी? सांग तू. येड्या बोड्याचंच आहेस लक्का. लक्का एवढी चांगली संधी चालून आली होती, त्या प्रियाच्या समोर सगळं खरं खरं सांगून त्या जीवनरावचं पितळ उघडं करायचं नाहीस मी. तसं मला करता आलं असतं, पण मुद्दाम काही बोललो नाही मी. असं वाटत नाही का तुला ही सगळं करून तू तुझ्या पायावर धोंडा मारून घेतलायस ती? कसं आहे ना, सत्याचं त्या कोंबड्यासारखं असतं. किती जरी झाकून ठेवलं ना तरी सूर्य उगवतोच. त्या खऱ्याचं जाऊ दे, आताला का खऱ्याचा जमाना राहिलाय का? आणि खऱ्यानंच का नाही एक दिवस तो जीवनराव प्रियाला. अरे त्याची मला भीती नाही. मी शांत का बसलो माहिती आहे का? हे बघ, पाला मी आणू नाहीतर त्याने आणू, पाय बरा होतोय ना हे जास्त महत्त्वाचं आहे. मी खरं बोललो असतो आणि हे त्यांना पटलं बी असतं, पण त्यांच्या मनात एक वेगळा संभ्रम निर्माण झाला असतो. आणि त्यावेळेला त्यांच्या मनात एक चांगुलपणाची भावना होती आणि मला खरं बोलून ती भावना दुखावू नाही वाटली. हे अरे चांगुलपणाच्या पुतळ्या, तुला असं वाटत नाही का जी क्रेडिट तुला मिळणार होतं ते तो आईगाला घेऊन गेला ती? कसं आहे बाप्या, तुला एक सांगू का? काट्याला किती जरी माया लावली ना आणि त्याला गोंजारायला गेलं तर त्याचा टोचण्याचा जो गुणधर्म असतो ना तर तो कधीच सोडत नाही. नाही कशी म्हणतेस ग? किती जरी झालं तर तो माणसातला एक सापच आहे, कधी बी फणा मारू शकतो. पण तरी बी तुझ्या तात्यासाठी एवढं लांब जाऊन त्यानं पाला आणला. मनात माणूस असल्याशिवाय केलं त्यानं. अगं होय की, पण अचानक एवढा चांगलपणा कुठनं आला? याच्या आधी त्यानं मदत केली होती, पण मला वाटलं दुसऱ्याच हेतून केली. पण ह्या वेळेस जरा वाटलं की त्यानं मनानं मदत केली. म्हणजे तो सुधारला असं म्हणायचंय तुला? नाही नाही, कारल्याचा गुणधर्म आहे त्याच्यात, सुधारणं शक्य नाही. हे बघ प्रिये, कारलं जर त्याचा गुणधर्म सोडत नसेल तर घोळत्या साखरात आणि तुपात तळ्यावर तर त्याला थोडाफार गोडवापणा येणार का नाही? मग तो तर माणूस आहे. आणि ह्याला निसर्ग चक्र म्हण की दुसरं काय. आणि हे मात्र विधान सत्य आहे की काही काही जण प्रेमात पडून बिघडतात आणि काही जण बिघडून सुधारतात. आणि समजा त्याचा चांगुलपणा त्याच्या वागण्या बोलण्यात आला आणि ती सुधारला तर मग? आणि तो सुधारला तर तू बिघडणार नाही ना? काय बोलताय अगं तुम्ही दोघी? त्यानं मदत केली म्हणून मनापासून आभार मानते, बाकी काय नाही. उगाच नको ते फानगड्या फोडू नका. अगं प्रिये, पण त्यानं त्याचा चांगुलपणा तुझ्यावर प्रेम असल्याशिवाय दाखवलाय. हे बघ, त्याचा काय हेतोय ते मला चांगलंच कळालंय. मग ते किती बी सुधार दे किती बी बिघडू दे, मला काय फरक पडत नाही. बास की. हे मिट्या, काय झालं रडायला? जीवनराव, आयुष्यात पहिल्यांदा प्रियवहिनी तुम्हाला थँक्यू म्हणली हो जीवनराव. आयला मिट्या, तुला एवढं भारी वाटलं? मन भरून आलंय हो जीवनराव. जीवनराव
याला गाणं म्हणायला हो जीवनराव. गाणं म्हणालो ए किशा मिठ्या म्हणतोय ना गाणं म्हण की लवकर ए किशा अरे आजचा दिवस काय तू गाणं काय म्हणतोय आपलं गाणं म्हण की मला लाज वाटते की हो जरा. लाज वाटते म्हणतोय ह्यो. अरे म्हण रे. ए कसली लाज म्हण गाणं म्हण आपलं म्हणा हा आपलं म्हण लय ठेवलेच बाई तू डीपी तुझ्या डीपीची घेऊ का उठ. अरे उठून जरा नाचून बिचून मावलंच नाही ना यार. किशा उठून गाणं म्हण. हो जेवण नाही हो. अरे उठून मान की काय देव झपाडा एक उठ मन मन लय ठेवलेच बारी तू डीपी तुझ्या डीपीची घेऊ का पपी. डान्स कर डानकी नाकी चॅक चॅक डानकी नाकी डुबाक डुबाक डानकी नाकी चॅक चॅक डानकी नाकी डुबाक डुबाक. बस खाली वा. परत नाचा लावू का जीवन प्लीज नाही ना पॅक भर मग बरं मिठ्या जरा अर्जंट मीटिंग करतो या उद्या भेटू आपण संपवतो की अरे उद्या घे की परत पुढारी आलाय उरक मग लवकर निघा अरे निक्की ओ पुढारी हा इकडं या पुढारी समजा गाव तुम्हाला पुढारी म्हणतोय म्हणून आम्ही म्हणतोय तुमची लायकी नसताना आपण म्हणजे मी काय समज नाही जीवनराव काय चुकलं का माझं. अहो चुकलंय म्हणून तर सुधारायला बोलवलं ना. हो का जीवनराव विरोधकाच्या आम्ही लोक मात्र सुद्धा जात नाही. अहो तुमचं कुठं चुकलंय म्हणतोय आम्ही. मग आमचा शिवा बिवा चुकला का. हा तुमचा शिवा नडायला लागलाय आजकाल मला. हो का जीवनराव किती जरी केलं तरी ती पोर ठर आहे. जर चुकला असेल तर मी त्याला बाप म्हणून समजावून सांगतो तुम्ही नका टेन्शन घ्या. अहो आज सुधरल उद्या सुधरल परवा सुधरल मग बसलो की आम्ही जास्तच नडायला लागलाय आजकाल. सांगतो म्हणलं ना जीवनराव तू त्या पोरा ठोरासाठी तुम्ही नका डोक्यात राग घालून मी समजावतो त्याला. समजवा नीट समजवा. अहो गरीब आहे करून खाताय गाव सोडायला लावलं ना ताटावरून उठून लावलं म्हणतील लोक आम्हाला. सांगतो म्हणून सांगितलं तुम्ही नका डोक्याला टेन्शन करून सांगतो माझं मी समजावतो शिवाय. चालतंय या आता. हे शिवा त्या जीवनरावच्या कशाला नादाला लागतो रे तो. मी कशाला कोणाच्या नादी लागू. मग तो काय खोटं सांगतो काय मला. स्वतःच्या पोराचं कधी खरी वाटलंय का आजपर्यंत. दुसऱ्याच खरं वाटतंय. गाठलंच का तोंडमध्ये तरी मला वाटलंच अजून कशी शांत आहेस. तुझ्या असल्या बोलल्यानंतर ती डोक्यावर चढलाय. शिवा तुला अजून पण सांगतोय आबासाहेबाच्या आणि जीवनरावच्या नादाला लागू नको. आपल्याला या गावात राहायचं आहे. गाव सोडून नाही जायचं. गाव सोडून जायचं नाही म्हणजे कोणाच्या मीन देते का कोणी घरी आणून देतं आपल्याला. हे बघ शिवा आबासाहेब आणि जीवनराव यांच्या घरला आपल्याला प्रत्येक गाडी अडचणीला जावं लागतंय ही ध्यानात ठेव. कशाला जायला लागतंय आणि आजवर काय मदत केली त्याने आपली. हे बघ तुला डेअरी काढायचं म्हटलं तर आबासाहेबच तुला मदत करू शकते ती. नाहीतर तुझं डेअरी काढायचं स्वप्न ही स्वप्नच राहील एवढं लक्षात ठेव. मी का त्यांच्याकडनं कर्ज घेणार नाही. आणि हा माझ्या डेअरीचं काय करायचं ना ते बघीन माझ्या मी. तुम्ही नका टेन्शन घेऊ. बघ कसा अजून पण मस्तीतच बोलतोय पण त्या घराण्याच्या त्यांच्या नादाला लागत नाही असा म्हणून विषय संपवतोय का. मी कशाला बोलत त्यांच्या नादी लागू. आणि तो माझ्या नादी लागला ना मी पण का बसणार नाही. तो असं त्याच्या घरचा जागीरदार. ए आहे घालीच्या तू कोणाच्या एवढा बोलतोयस रे. आणि एक ध्यानात ठेव तुला डेअरी काढायला पैसे फक्त आबासाहेबच देऊ शकते ती. आणि त्या घराण्याची तू असा जर वागायला लागला ना तर तुझं डेअरी काढायचं स्वप्न ही स्वप्नच राहील एवढं लक्षात ठेव. मी डेअरी काढायला काय त्यांच्याकडनं पैसे घेणार नाही. आणि माझ्या डेअरीचं काय करायचं ना ते माझ्या मी बघन.
आणि स्वतःच्यात हिंमत असल्यावर काय गरज आहे कोणाच्या जीवावर उड्या मारायची? लय मस्तीतच बोलतोय अजून पण. कोणाच्या जीवावर एवढा बोलतोय ह्यो? झालं का समाधान? गेलं ना पोरग न जेवता तसंच. दुसऱ्याच्याच पोरांचीच लय तुम्हाला कडवाडायला येते हो. हा, स्वतःच्या लाकराचं कधी खरं वाटत नाही ना तुम्हाला? दुसऱ्याचं बाप जाऊन बघा जरा. लेकरू पोटाला चांगलं जन्माला आलंय म्हणून जरा वाईट थोडस त्याचं कौतिक करत जा. दुसऱ्याची कशी उंडग्यावानी फिरते ती बघा, कामधंदा सुद्धा करत नाही ती. आपलं चांगलं करतय, चांगलं संस्कारी आहे तर त्याच्या पाठीमागे हात धुवून लागताय वय. तुझं लय कर्तव्य काय रे, तुझ्यासारखंच आहे कर्तव्य काय. तुला नुसतं बोलणं नाही, तुमच्यासारखं व्हायला पाहिजे पुढारपण करायला गावाचं सगळ्या. दुसरं काय येतं का आपल्याला? ह्याचं पोरग चांगलं आहे, त्याचं पोरग चांगलं आहे, आपल्याचं कधी कौतुकच करायचं नाही.